हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर चला मग वेळ न वाया घालवता आपण निफ्टीचा चार्ट बघूया. तर निफ्टीच्या चार्टमध्ये बघा सेम तेच आता आपण रोज चार्ट बघत आहोत. त्याच्या वेळेला आपण थोडंसं डिस्क्रिप्शनमध्ये बघणार आहोत. तर निफ्टीमध्ये हिड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं. इथं आपण एक ट्रेंड लाईन काढली होती. त्यानंतर इथं बघा इथं फॉल आल्यानंतर इथं रिटेस्ट झालं. रिटेस्ट नंतर पुन्हा मार्केट हे खाली आलेलं आहे. आणि आता जी आपण सपोर्टची लाईन जी काढलेली होती ते सुद्धा आता निफ्टीमध्ये ब्रेक झालेली आहे. तर निफ्टीमध्ये आपण बघत आहेत की सलग हे लोअर हाय लागत आहेत. बघा हा निफ्टीचा ऑल टाइम हाय आहे, नंतर हा लोअर हाय नंतर हा लोअर हाय, पुन्हा एकदा लोअर हाय असं पॅटर्न यामध्ये दिसत आहे. पुन्हा इथं निफ्टी आपण बघू शकतो की इथं पुन्हा निफ्टीने इथं रिटेस्ट केलेलं होतं आणि पुन्हा खाली आलं. पुन्हा आता बघा इथं कॉन्सोलिडेशन होऊन इथं निफ्टी कॉन्सोलिडेशन करून 21,838 पर्यंत येऊ शकते. आणि जर 21,838 जर ब्रेक झाला तर 20,000 पर्यंत निफ्टी ही येऊ शकते. तर अशा प्रकारे हे निफ्टीचं आपण अनालिसिस बघत आहोत. नंतर आपण दुसरा इंडेक्स बघत आहोत बँक निफ्टीमध्ये बघा इथं होता रेजिस्टन्स इथं सपोर्ट आणि त्यानंतर बघा इथं सुद्धा ते बँक निफ्टी कन्सोलिडेशन करत आहे. तिथं डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर थोडा ब्रेकआउट आला होता, पण तो सुद्धा तिथं टिकलेला नाही आहे. आता बँक निफ्टीमध्ये बघा कोणत्याही प्रकारचं इथं कोणत्याही पॅटर्न दिसत नाहीये. आपण हे असं म्हटलं होतं की इथपर्यंत येऊ शकतं. इथपर्यंत आल्यानंतर जर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर बँक निफ्टी 44,100 पर्यंत येऊ शकते. तर अशा प्रकारे बँक निफ्टीचं हे अनालिसिस आहे. नंतर मिड कॅप मध्ये बघा कंटिन्युअसली लोअर हाय मिड कॅप मध्ये सुद्धा दिसत आहे. इथे बघा रेजिस्टन्स नंतर इथे सपोर्टची लाईन मारलेली होती आपण आणि बघा इथे लोअर हाय नंतर हे लोअर हाय. तर इथे सपोर्टची लाईन मारल्यानंतर आपण इथं बघितलं की इथं सपोर्ट हा ब्रेक झालेला होता. त्यानंतर बघा इथं पूर्णपणे कन्सोलिडेशन करत आहे. तर लोअर हाय हा आहे, तर त्यानंतर हा लोअर हाय. तर जोपर्यंत बघा इथं कंटिन्युअसली ते आता कॉन्सोलिडेशन मध्ये आहे. पण जर आता ऑलरेडी ट्रेंड लाईन ही ब्रेक केल्यामुळे 45,371 पर्यंत स्मॉल मिड कॅप निफ्टी येऊ शकते. तर हे मिड कॅप निफ्टीचे अनालिसिस आहे. नंतर पुढे आहे आपण स्मॉल कॅप बघूया. स्मॉल कॅप मध्ये बघा कंटिन्युअस तेच पॅटर्न आहेत. बघा इथं रेजिस्टन्स नंतर तर ऑल टाइम हायला गेलेलं होतं स्मॉल कॅप. नंतर इथे लोअर हाय, हा पुन्हा लोअर हाय, हा लोअर हाय आणि हा लोअर हाय. म्हणजे इथं बघा इथं ब्रेक केलं, त्यानंतर इथं पुन्हा रिटेस्ट, इथं पुन्हा बरोबर ट्रेंड लाईनला आलं, त्यानंतर पुन्हा रिटेस्ट, नंतर खाली आलेलं आहे. आता पुन्हा जर इथं रिटेस्ट झालेलं आहे तर पुन्हा कंटिन्युअसली 14,100 पर्यंत स्मॉल कॅप निफ्टी येण्यास तयार आहे. अशा प्रकारे स्मॉल कॅप निफ्टीचे अनालिसिस आहे. नंतर आता पुढे आपण बघणार आहोत की ब्रेकआउट स्टॉक. तर आपण ब्रेकआउट स्टॉक असं बघत असतो की निफ्टी, स्मॉल कॅप निफ्टी किंवा निफ्टी यामध्ये जर कोणत्या पॅटर्न मधला आणि जर कॅन्डल वगैरे जर आपल्याला चांगलं दिसत असेल तर आपण ब्रेकआउट स्टॉक बघत असतो. पण आज मी काही चार्ट बघितले आणि त्यामध्ये खूप चांगले असे चार्ट सुद्धा मिळालेले आहे. तर फर्स्ट चार्ट आहे श्रीराम फायनान्स मध्ये आपण बघू शकतो इथं एक इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे आणि इथं बघा इथं ब्रेकआउट आलेला आहे. इथं रेजिस्टन्स इथं बघा इथं हा रेजिस्टन्स क्रॉस केलेला आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे. स्टॉकची प्राइस आहे 606 रुपये 80 पैसे. आपण इथं 580 रुपयापर्यंत स्टॉप लॉस आणि 700 रुपयापर्यंत टार्गेट हे बघू शकतो. तर स्टडी बघा, फर्स्ट टार्गेट आहे 655, सेकंड टार्गेट आहे 728 पर्यंत टार्गेट आपण बघू शकतो. स्टॉकचं नाव आहे श्रीराम फायनान्स. पुढचा स्टॉक आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स मध्ये एक आपण हा स्टॉक बघत आहोत काही दिवसापासून. इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेलं होतं, त्यामध्ये आपण हा स्टॉक पाहिलेला होता. नंतर इथं बघा व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आहे. इथं ब्रेकआउट आला, त्यानंतर रिटेस्ट केल्यानंतर आता पुन्हा स्टॉकावरती जाण्यास तयार आहे. नंतर आपण तिथं स्टॉप लॉस टार्गेट सुद्धा बघितलं. आता स्टॉकची प्राइस आहे 1438. आपण या ट्रेंड लाईनच्या खाली थोडंसं 1398 पर्यंत स्टॉप लॉस लावू शकतो. आणि पुढची जी आपल्याला दिसत आहेत जे रेजिस्टर दिसत आहे 1586, त्याच्यानंतर 1653 हा रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहे. स्टॉकचं नाव आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट फायनान्स. पुढचा स्टॉक आहे एसआरएफ मध्ये हा स्टॉक सुद्धा काही गेल्यापासून आपण बघत आहे. आपण इथं रेजिस्टन्सची लाईन इथं मारलेली होती आणि बघा इथं रेजिस्टन्स त्यानंतर इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट आल्यानंतर
इथं बघा ब्रेकआउट आल्यानंतर पुन्हा इथं रिटेस्ट केलं, रिटेस्ट नंतर आता पुन्हा स्टॉकावरती जाण्यास तयार आहे. स्टॉकची प्राइस आहे 1985 पर्यंत स्टॉक हा जाऊ शकतो. स्टॉक आता 2854 रुपयाची प्राइस आहे. आपण स्टॉप लॉस आपण इथं ट्रेंड लाईन पर्यंत आपण स्टॉप लॉस, ट्रेंड लाईन हा खूप जास्त खाली होईल, त्यामुळे आपण इथं 2800 पर्यंत स्टॉप लॉस हा लावू शकतो. स्टॉकचं नाव आहे SRF. तर आपण आज 3 स्टॉक पाहिले. फर्स्ट स्टॉक आहे श्रीराम फायनान्स, सेकंड स्टॉक आहे चोलामंडलम फायनान्स इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि थर्ड स्टॉक आहे SRF. तर अशा प्रकारे आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅपचे आपण अनालिसिस केलेले आहेत. तर जर तुम्हाला असे ब्रेकआउट स्टॉक आणि अनालिसिस बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.